नमस्कार मित्रांनो, भाग 19. मागील घटना. सागर जॉबसाठी मुंबईला गेला होता. तिथे तनुजा इंडस्ट्रीज नावाच्या एका मोठ्या कंपनीत सागरला जॉब भेटला होता. तोही कंपनीच्या MD स्वतः तनुजा मॅडम यांचा पर्सनल असिस्टंट म्हणून. मनासारखा जॉब मिळाल्याने सागर खूप खुश होता. आता पुढे सागरला मॅडमने कंपनीपासून थोड्याच अंतरावर एक घर राहायला दिलं होतं. घराचा परिसर इतका सुंदर होता की सागरचं मन त्यात मोहून गेलं होतं. सगळ्या सुविधांयुक्त असलेलं घर सागरला खूप आवडलं होतं. घरासमोर मस्त गार्डन होती. वरती टेरेस होतं. टेरेसवरून कंपनीचा सगळा परिसर दिसत होता. तिथलं वातावरणही शांत होतं. वाहनांची खूप रहदारी नसल्यामुळे गोंगाटाचा प्रश्नच नव्हता. शिवाय स्वच्छ वातावरण, सगळं कसं मनमोहक. रात्री झोपताना सागरने ही सगळी आनंदाची गोष्ट राणीला फोनवरून सांगितली. दादाला लगेच जॉब मिळाला आणि त्याची राहायची वगैरे सगळी व्यवस्था झाली हे ऐकून राणीला व सागरच्या आईबाबांनाही खूप आनंद झाला. खूप वेळपर्यंत फोनवर सागरशी सगळ्यांचं बोलणं झालं. त्याच्या आईबाबांच्या मनाला लागून राहिलेली काळजी आता मिटली होती. शेवटी सागरने राणीला सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितली आणि फोन बंद केला. पण एक गोष्ट, सागरने फोनवर सुरुवातीला बोलताना राणीला आपलं नाव सांगण्यापूर्वी तिला सागरचा आवाज अजयचा वाटला आणि घाईत राणी थोडा वेळ सागरबरोबर अजय समजूनच बोलली. पण नंतर सागरने जेव्हा तिला आपलं नाव सांगितलं तेव्हा मात्र राणी खूपच गोंधळली, कारण ती बरंच काही बोलून गेली होती. पण खरंच प्रेम प्रेम असतं हे सागरने जाणून घेतलं होतं. सागरला सगळ्यांची आठवण येत होती. आई, बाबा, राणी, सनम, मित्रमैत्रिणी सगळं डोळ्यासमोर दिसत होतं त्याच्या. सागरला ही आनंदाची गोष्ट सनमलाही सांगायची होती, पण तिच्याकडे मोबाईलच नव्हता. सागर सगळ्यांच्या आठवणीत दिवस ढकलू लागला. नंतर कामाच्या व्यापात दिवस जाऊ लागले. पण रात्री मात्र सगळ्यांची खूप आठवण यायची त्याला. मग सागर रात्री बराच उशीरपर्यंत कंपनीतच कामात राहायला लागला. मुंबईतल्या वातावरणात मॅच व्हायला बराच उशीर लागला त्याला. सुट्टीच्या दिवशी तो मॅडमबरोबर फिरायला जाऊ लागला. पण त्याच्या नजरेसमोर नेहमी सनमच असायची. सनम आता काय करत असेल याच विचारात तो गुंतून राहायचा. त्याचं शरीर मॅडमच्या बरोबर असायचं, पण त्याचं मन मात्र गावाकडेच असायचं. सागर सनमपासून दूर असल्याने तो गावाकडे नसताना सनमबरोबर एक किस्सा घडला. गावाकडे कॉलेजमध्ये रविकिरण नावाचा एक तरुण सनमला त्रास देऊ लागला होता. रविकिरणला सनम हवी होती. सनमच्या मनात नसतानाही त्याने कित्येक वेळा सनमला प्रपोज केलं. शेवटी सनमने त्याला माझं सागरवर प्रेम आहे हे सुद्धा सांगितलं. पण रविकिरण काही ऐकायला तयारच नव्हता. तो सनमसाठी एवढा पागल झाला होता की ती त्याला कोणत्याही परिस्थितीत हवीच होती. रविकिरण श्रीमंत बापाचा मुलगा होता. तो हुशार होता, सुंदर होता, चांगल्या घराण्यातला होता. पण बापाच्या श्रीमंतीमुळे तो थोडा वाईट वृत्तीत वाहत गेला होता. सनम सज्जन आणि एकवचनी असल्यामुळे तिने रविकिरणला अजिबात जवळ केलं नाही. पण सनम आज ना उद्या वळणावर येईलच या आशेत रविकिरण तिला मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत होता. त्यानंतर काही दिवसानंतर एक दिवस असा आला की सागरचं मन बहीण राणीच्या आठवणीनं कासावीस झालं, कारण तो दिवस रक्षाबंधनाचा होता. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच तो रक्षाबंधनाच्या दिवशी राणीपासून दूर होता. त्या दिवशी सागरला बहीण राणीची खूप आठवण आली, पण काही पर्याय नव्हता. मग सागर मॅडमना बहीण समजून एक राखी घेऊन तिच्या ऑफिसमध्ये गेला. तनुजा मॅडम त्यावेळी लॅपटॉपवर काहीतरी कामात होती. सागर दरवाजा नॉक करून आत गेला आणि मॅडमने सागरकडे वर पाहिलं. गुड मॉर्निंग वगैरे झाल्यानंतर सागरने हळूवारपणे मॅडमना विचारलं, मॅडम एक विचारू? मॅडम म्हणाली, विचार ना. मग सागर हळूवारपणे बोलला, मॅडम आज नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचा दिवस. बहीण भावाला राखी बांधते. माझ्या बहिणीची मला खूप आठवण येते. तेवढ्यात सागरचं पुढचं ऐकण्या अगोदरच मॅडम म्हणाली, आलं माझ्या लक्षात, तुला सुट्टी हवी असेल. पण अरे अशी अचानक सुट्टी कशी मिळणार? मग तू अगोदर तरी 2 दिवस सांगायचंस ना. काहीतरी केलं असतं ॲडजस्ट. आता आपल्या शेड्यूलमध्ये बदल करणं शक्य आहे का ते मला? आणि समजा मी आता तुला सुट्टी दिलीच तरी तू गावाकडे पोहोचेपर्यंत दिवस संपेल. बघ बाबा, तुझं तू विचार कर. हे ऐकून घेतल्यानंतर लगेच सागरने आपल्या खिशातील रॉकी काढली आणि मॅडम समोरच्या टेबलवर ठेवत तो म्हणाला, मॅडम मला सुट्टी नको आहे. ही रॉकी घ्या आणि मला तुमचा भाऊ समजून बांधा. बस एवढंच करा. मॅडमने अल्पहास्य केलं आणि क्षणभर सागरच्या चेहऱ्याकडे बघून टेबलवरील रॉकी उचलली.
मॅडमने ती रॉकी सागरच्या हातात बांधली. त्यानंतर सागर खूप खुश झाला. सागर डबडबलेल्या डोळ्यांनी मॅडमकडे पाहतच राहिला. त्याला मॅडमच्या चेहऱ्यात राणी दिसत होती. त्याने लगेच आपल्या पॅन्टच्या खिशातून मॅडमसाठी आणलेल्या 2 बांगड्या काढल्या आणि मॅडमसमोर केल्या. तिला म्हणाला, हे घ्या मॅडम, भावाकडून बहिणीला छोटीशी भेट. मॅडम थोडीशी हसली आणि त्याला म्हणाली, अरे हे आणि काय, हे कशाला? मग सागर म्हणाला, रॉकी बांधल्यानंतर भावाने बहिणीला छोटीशी का होईना भेट द्यायची असते. मी तुमच्या एवढा श्रीमंत नाही आहे मॅडम. ह्या बांगड्या फार किमती नसल्या तरी भावाची छोटीशी भेट म्हणून ठेवून घ्या. घ्या, घाला हातात, शोभून दिसतील मॅडम तुम्हाला. मॅडम क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली. ती त्याच्याकडे बघतच अल्पहास्य करून ठीक आहे म्हणाली. मॅडमने ते त्याच्या हातातील 2 बांगड्या घेतल्या आणि स्वतःच आपल्या हातात घातल्या. आता ती क्षणभर आपल्या हातातील बांगड्यांकडे पाहतच राहिली. खरंच त्या बांगड्या तिच्या हातात किती शोभून दिसत होत्या. आपल्या हातात असं काहीतरी शोभतं हे तिला आजच कळलं होतं, सागरमुळे. तिने यापूर्वी आपल्या हातात कधी कसला धागाही बांधला नव्हता. आज तिला आपले हात भरल्यासारखे वाटत होते. मॅडम ही आज खूप खुश झाली होती सागरमुळे. सत्य गोष्ट म्हणजे ही की तिला आजपर्यंत असं भावाचं प्रेम कधी जवळून मिळालंच नव्हतं. क्षणापुरतं का असेना तिला भावाचं प्रेम मिळालं होतं. पुढे हे प्रेम टिकेल की नाही दोघांनाही माहीत नाही. सागरने रॉकी बांधून घेतली, मॅडमला खुश केलं आणि आता सागर खुश व्हावा म्हणून तिने त्याला विचारलं, हॅपी? सागर हसत भरल्या डोळ्यांनी आय एम व्हेरी हॅपी म्हणाला आणि चेहऱ्यावर एवढी खुशी घेऊन तिथून बाहेर पडला की त्यावेळी कुणी त्याला पाहिलं असतं ना तर त्याला वेडात समजले असते. आता सागरला तनुजा मॅडमकडून बहिणीची माया मिळाल्याने सागर खूप खुश आहे. पण आता खरंच तनुजा मॅडम सागरला भाऊ मानते का? त्याला खरंच बहिणीचं प्रेम मिळेल का? सागरने तिला बहीण मानलंय. तनुजानेही त्याला भाऊ मानून तो क्षण पुढे ढकललाय. पण पुढे खरंच हे नातं टिकेल का? की तनुजाच्या मनात अजून काही विचार चालला असेल? असो, तनुजा मॅडम काय तो विचार करेलच. पण आता राणी गेली अजयच्या घरी पहिल्यांदाच. बघूया आता अजयच्या घरी कोण कोण आहेत आणि ते कोणत्या स्वभावाचे आहेत. राणीला अजय आवडलाय, पण ते घर आवडेल का? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.